नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, अलीकडच्या काळात राजकारणातली आणि सार्वजनिक जीवनातली संस्कृती आणि भाषा घसरली, अशा गोष्टी आपण माध्यमातून ऐकत असतो. पण घसरवणारे कोण आहेत याच्याबद्दल मात्र वाच्यता केली जात नाही. हा, या नेत्याची भाषा घसरली, त्याची जीभ घसरली, हे सांगितलं जातं. पण मला अशा वेळेला राज ठाकरे आठवतात. राज ठाकरे यांनी 2-3 वर्षापूर्वी कधीतरी सांगितलं होतं, अरे तुम्ही असल्या गोष्टी दाखवायच्या बंद करा, समोरचा बोलायचा बंद होईल. पण प्रश्न असा असतो की भाषा घसरली वगैरे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा अशी भाषा चालत नाही हे जेव्हा अनुभवाला येतं, तेव्हा आपोआपच त्या वाटेला माणसं जात नाही. पण आजचे प्रवक्ते नेते ज्या प्रकारची भाषा वापरतात, ते तुम्ही दाखवणार आहात आणि त्यातून खळबळ मारणार आहे. आणि त्या नेत्याला, प्रवक्त्याला जर प्रसिद्धी हवी असेल, तर थोडं वेडं वाकडं काहीतरी केलं पाहिजे, बोललं पाहिजे, असं त्यालाही वाटतं. आणि मग त्या हव्यासापायी माणसं भरकटत जातात. आणि अर्थातच त्यांचा किती फायदा होईल, त्यांच्या पक्षाचा किती फायदा होईल, ही गोष्ट बाजूला ठेवा. पण तात्पुरती खळबळ माजते, चर्चा होते, आणि आपण चर्चेत आहोत याचं समाधान मिळतं. कदाचित त्यामुळे दीर्घकालीन नुकसान पण होत असतं. पण विचार कोण करायला तयार आहे? विचार कोण करायला तयार आहे? एक तुम्हाला आता गोष्ट सांगतो की ज्या वेळेला तो, आपण काय म्हणतात ते, आवेश येतो, अशा वेळेला तुम्हाला भान राहत नाही. आणि मग टाळ्या पडतायत ना. अगदी क्रिकेट मधलं मी नेहमी एक उदाहरण देतो, तो युवराज सिंग अतिशय उत्तम फलंदाज होता. धोनी आणि तो दोघेही समान कुवतीचे फलंदाज. पण टाळ्या पडतायत, लोकांची मागणी आहे म्हणून सिक्सरवर सिक्सर मार, हे करताना भरकटत गेलेला युवराज सिंग हा क्रिकेटमध्ये फार टिकला नाही. पण संयम दाखवून आणि भरकटत न जाता धोनी टिकला. तो आपलं नाव क्रिकेटमध्ये गाजवून गेला. राजकारणात, सार्वजनिक जीवनामध्ये किंवा बोलताना, वक्तव्य करताना, कृती करताना याचं भान प्रत्येकाने ठेवलं पाहिजे. पण अलीकडे जेव्हा घसरलं घसरलं म्हणतात, तेव्हा सगळ्यांचंच भान सुटलेलं आहे. आणि मग त्याचं नुकसान प्रत्येकाला मोजावं लागतं. आणि ज्या काळामध्ये तुम्ही देवेंद्र फडणवीस आहेत किंवा नरेंद्र मोदी आहेत, हे आज यशस्वी राजकारणी म्हणून आपण बघू शकतो. त्यांच्याकडे बघितलं तर भाषा आणि कृती यामध्ये कुठेही आपला तोल जाऊ नये, तोल ढळू नये, याची काटोकाट काळजी घेत असतात. समोरच्यांनी किती चिथावण्या दिल्या तरी आपला तोल ढळू द्यायचा नाही, याची काळजी आपलं देवेंद्र फडणवीस कशी घेतात, हे आत्ता आपण काल परवा मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने बघितलं. अगदी त्यांच्या पत्नीवर, आईवर, कुटुंबियांवर अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये वक्तव्य केली गेली. पण आपण मुख्यमंत्री आहोत आणि आपण तो तोल सांभाळला पाहिजे, याची काळजी घेणारा माणूस किती यशस्वी होतो बघा. दुसरीकडे नरेंद्र मोदी आहेत, अमेरिकेचा अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी जे जे काय उचापती केल्या, त्याला उत्तरही देण्याची तसदी नरेंद्र मोदींनी घेतली नाही. त्यांना डिवचण्याचा प्रयत्न इथल्या भारतातल्या विरोधी पक्षांनी, प्रामुख्याने राहुल गांधींनी केला, की नरेंद्र सरेंडर म्हटलं आणि युद्धविराम झाला वगैरे वगैरे, डिवचलं. पण त्यालाही डोनाल्ड ट्रम्प साठी अपशब्द किंवा अपमानकारक शब्द वापरून नरेंद्र मोदींनी उत्तर दिलं नाही. आपण त्याचे परिणाम बघतोय. जगातला एक सुपर पॉवरचा राष्ट्राध्यक्ष आहे, त्याला पदोपदी थप्पड खावी लागते, तोंडगशी पडावं लागतं. आणि हे सगळं अपशब्द सोडा, साधं प्रत्युत्तर देऊन सुद्धा मोदींनी उत्तर दिलं नाही. आणि हे शिकण्यासारखं आहे. कारण तुम्ही बोलताना समोरचे लोक आत्ता टाळ्या वाजवतील, पण दूरगामी तुमचं नुकसान होईल, याचं भान राखलं पाहिजे. हे मी आज एवढ्यासाठी सांगतोय
की संजय राऊत रोज सकाळी उठून काही काही बडबडत असतात, बरळत असतात, हे आता नव्याने सांगायची गरज नाही. पण ते बरळण्याचं भान सुटलं की काय होतं? त्यांनी ज्या प्रकारे एकनाथ शिंदे यांना शिवराळपणाने आजपर्यंत त्यांच्यावर आरोप केलेत, वक्तव्य केलीत, त्यामध्ये एक नवं वक्तव्य असं आहे की ज्यामुळे ठाण्यातला सामान्य माणूस पण विचलित झाल्याशिवाय राहणार नाही. गोष्ट काय होती की एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे जे कुठे पोस्टर वगैरे लागले असतील त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे शिवसेना संस्थापक आणि शिवसेना प्रमुख यांच्या बाजूला एकनाथ शिंदे यांना गुरु मानतात ते आनंद दिघे यांचा फोटो पोस्टर मध्ये होता. बस, कोणाच्याही नजरेत न येणारी गोष्ट आहे. पण आपल्याला एकनाथ शिंदेला शिव्या घालायच्यात ना, पण त्या देता देता आनंद दिघे दिवंगत माणूस आहे, त्याच्याविषयी लाखो लोकांना आदर आहे, त्याच्यावर पण चिखलफेक करून राहुल संजय राऊत गेले. अरे कोण कोण आहे तो आनंद दिघे? एक जिल्हा प्रमुख ज्याच्यावर धर्मवीर नावाचे 2 सिनेमा निघाले आणि त्याचा राजकारणात वापर करून एक फार मोठं बंड एकनाथ शिंदे यांनी यशस्वी करून दाखवलं. आणि आनंद दिघे यांच्या महिम्याचा वापर करून उद्धव ठाकरे यांना राजकारणामध्ये एकनाथ शिंदे यांनी जबरदस्त शह दिला. राज्यात जितके एकनाथ शिंदे यांचे आमदार किंवा पदाधिकारी आहेत त्यांच्या प्रत्येकाच्या पोस्टरवर बाळासाहेबांच्या बरोबरीने गेली 3 वर्ष आनंद दिघे यांचा फोटो झळकतो, चेहरा झळकतो. आणि त्यातून एक फार मोठं वलय एक आनंद दिघे यांच्या बाबतीत तयार झाले. पण ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेमुळे आनंद दिघेंचं वलय नाहीये. आनंद दिघेंचं जे वलय होतं त्याचा फायदा एकनाथ शिंदे यांना राजकारणात झाला आणि त्यांनी तो सिनेमा काढून आपणच आनंद दिघे यांचा कल्याण शिष्य आहोत, सर्वात जवळचा विश्वासू सहकारी होतो, हे जे मत जनमत एकनाथ शिंदे यांनी केलं तयार, त्याचा त्यांना राजकारणामध्ये फार मोठी झेप घ्यायला उपयोग झालेला आहे. आणि त्यामुळे एकनाथ शिंदे तुमचं टार्गेट असेल असायला हरकत नाही. पण एकनाथ शिंदेना जे काय तुम्ही करायला जाताय शिवराळपणा, त्यामध्ये आनंद दिघे या व्यक्तिमत्वाला धक्का लागता कामा नये याची काळजी उभाठा शिवसेनेतल्या प्रत्येकाने घेतली पाहिजे. उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो, वलय म्हणजे काय असतं. दुर्गाडी किल्ला, हाजी मलंग हे आंदोलन आनंद दिघे दीर्घकाळ चालवत होते. तितकंच टेंबी नाका या त्यांच्या वास्तव्याच्या जागी दुर्गा मातेची पूजा, दुर्गा मातेची स्थापना, दुर्गोत्सव हा इतक्या मोठ्या प्रमाणावर आनंद दिघेने सुरू केला होता की तो त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा जवळजवळ 24-23 वर्षांनी तितकाच जोरात चालू आहे. काल परवाच त्या उत्सवाची सगळी तयारी याविषयी खास पत्रकार परिषद घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली. आणि त्या दुर्गोत्सवाची राजकीय महत्ता समजून या. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर जो उद्धव ठाकरे यांना दणका बसला होता तो सावरण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या सौभाग्यवती रश्मी ठाकरे या त्यानंतरच्या आलेल्या दुर्गोत्सवामध्ये मुद्दाम टेंभी नाक्याच्या दुर्गोत्सवाला देवीचं दर्शन घ्यायला आनंदाश्रमात गेल्या होत्या. आणि इथे तुम्हाला कळतं का यापूर्वी रश्मी ठाकरे किती वेळ ठाण्याला गेलेत मला माहिती नाही. पण एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतरच्या नवरात्रोत्सवामध्ये अगत्याने रश्मी ठाकरे या ठाण्याला टेंभी नाक्याला गेल्या होत्या, कारण त्यांच्या त्या दर्शनाला राजकीय महत्व होतं. आनंद दिघे हा फक्त एकनाथ शिंदेचा नाहीये. आनंद दिघे हा बाळासाहेबांचा, शिवसेनेचा आणि उद्धव ठाकरेंचा सुद्धा आहे.
किंबहुना आनंद दिघेवर पहिला हक्क हा ठाकरे परिवाराचा आहे हे दाखवण्यासाठीच रश्मी ठाकरे या अगत्याने टेंबी नाक्याच्या दुर्गोत्सवाला गेल्या होत्या. कारण आनंद दिघे यांच्याविषयी त्यांनी जे काय आपल्या 20-30 वर्षामध्ये काम केलं ठाण्यामध्ये, आणि जी ठाणेकरांची आत्मीयता आणि आपुलकी आनंद दिघे यांनी मिळवली, तीच एकनाथ शिंदे यांना उपयुक्त ठरते. तेव्हा त्यांना शह देण्यासाठी आनंद दिघे यांच्या पुतण्याला पुढे आणून उद्धव ठाकरे राजकारणच खेळले. नाहीतर आनंद दिघे यांचा मृत्यू झाल्यानंतर जवळजवळ 20 वर्ष त्यांच्या पुतण्याकडे पक्षप्रमुख असलेल्या उद्धव ठाकरेंनी ढुंकून बघितलेलं नव्हतं. पण आनंद दिघे या नावाचा आणि वलयाचा आपल्यालाही राजकीय फायदा मिळाला पाहिजे, आणि आज जर एकनाथ शिंदे त्याचंच भांडवल करून आपल्याला राजकीय शह देत असेल, तर मग आपला आनंद दिघे याची पुण्याई आपणही वापरली पाहिजे असं उद्धव ठाकरेंना वाटलं. म्हणून दिघेंच्या पुतण्याला जिल्हा प्रमुख करण्यात आलं, किंवा रश्मी ठाकरे या टेंबी नाक्याच्या दुर्गोत्सवाला गेल्या. हे मी तुम्हाला एवढ्यासाठी सांगतो की मला आठवतं, बहुतेक दत्ता तामाणे हे समाजवादी पक्षाचे नेते होते, आमदार पण होते बहुधा, पण दत्ता तामाणेच असावेत मला वाटतं, माझं नाव कदाचित चुकत असेल. पण आनंद दिघे हा शिवसेनेचा असून सुद्धा दत्ता तामाणे हा एक ठाण्यातला मोठा समाजवादी नेता आनंद दिघेला पुत्रासारखा, मुलासारखा मानत होता, अंत्यविधीला पण हजर होता. इतकी आनंद दिघेनी पुण्याई ठाणे जिल्हा प्रमुख म्हणून आणि ठाणे शहराचा रहिवासी म्हणून, शिवसैनिक म्हणून मिळवलेली होती. अशा आनंद दिघेंविषयी अपमानास्पद शब्द वापरणं हे एकनाथ शिंदेना फायदेशीर, तितकंच उद्धव ठाकरे आणि त्यांच्या राजकारणाला हानिकारक आहे. आणि हे न समजणे इतके संजय राऊत बुद्धू नाही, ते एका वृत्तपत्राचे दीर्घकाळ संपादक राहिलेले. पण बोलण्याच्या ओघामध्ये आपण काय बोलतोय याचं भान राहत नाही, आणि समोरची माणसं आपण काही आवाज काढला की त्यालाच वक्तव्य समजून छापतात किंवा दाखवतात याची खात्री असल्यामुळेच संजय राऊत जे काय आनंद दिघेबद्दल, कोण तो शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या बाजूला तुम्ही एका जिल्हा प्रमुखाचा फोटो दाखवता. आनंद दिघे आणि आजवरचे शिवसेनेचे इतर जिल्हा प्रमुख यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, जमीन आसमानाचा फरक आहे. बाकीचे सगळे जिल्हा प्रमुख हे आपापल्या जिल्ह्यापुरते मर्यादित होते, बदलले जात होते. पण 1985-86 मध्ये जिल्हा प्रमुख झाल्यापासून, मला वाटते 87-88 मध्ये, आधी गणेश नाईक होते, नंतर आनंद दिघे, हे 88 मध्ये कधीतरी महापालिका जिंकली ठाण्याची नवी झालेली, त्यानंतर उपजिल्हा प्रमुख असलेले आनंद दिघे हे मला वाटतं 87-88 मध्ये जिल्हा प्रमुख झाले. तेव्हापासून त्यांचं निधन होईपर्यंत ते जिल्हा प्रमुख राहिले. त्या पदावरून त्यांना बदलणं शक्य झालं नव्हतं. आणि एका ठाणे जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख असून सुद्धा आसपासच्या अनेक जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्राच्या इतर भागामध्ये आनंद दिघे ही एक जादू होती, ही एक जादू होती. जसं भुजबळ हे शिवसेनेत असताना बाळासाहेबांनंतर लोकप्रियतेचं दुसरं टोक बघायचं असेल तर छगन भुजबळ होते, तसंच पुढल्या काळामध्ये आनंद दिघे धर्मवीर आणि हिंदुत्वाचं चेहरा म्हणून अनेक शिवसैनिकांना त्यांच्याविषयी आत्मीयता होती, ठाणेकरांना सुद्धा होती. आणि म्हणून आनंद दिघे यांनी बोट दाखवावं, तो आमदार होऊ शकत होता, तो महापौर होत होता, तो नगरसेवक होत होता. कारण जसं बाळासाहेबांच्या नावावर आमदार खासदार निवडून येतात, तसं ठाण्यामध्ये आनंद दिघेंचं राजकीय वलय होतं.
आणि ते फक्त शिवसेनेपुरतं मर्यादित नव्हतं, सगळ्या पक्षामध्ये आनंद दिघे या नावाचा दबदबा होता. अशा व्यक्तीला अपमानित करणं जे संजय राऊत यांच्याकडून झालंय, त्याचा नक्की मोठा लाभ हा एकनाथ शिंदे यांना मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण आपण तर अगदी आनंद दिघेंचे पाय धुत होतो, इतकं अगदी त्यांनी सिनेमात दाखवलेलं आहे. आनंद दिघे यांच्या पुण्याईचा सगळा सगळा हक्क आणि वारसा हा आपल्याकडे आहे. अशा रीतीने स्वतःला एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये आणि इतरत्र स्वतःला पेश केलेला आहे. आणि जर आनंद दिघे पुण्याईचा उभाठा शिवसेनेला लाभ घ्यायचा असेल तर मग एकनाथ शिंदेना कितीही शिवीगाळ करा, पण आनंद दिघे या प्रतिमेला आणि व्यक्तिमत्वाला धक्का लागता कामा नये याची काळजी घेतली पाहिजे. आणि तो जर धक्का लागत असेल तर मग आपोआपच ठाणेकर, प्रामुख्याने ठाण्यातली सगळी जनता ही अस्वस्थ होणार, हे स्वाभाविक आहे. हे काम अगदी उबाटा सेनेचे ठाण्यातले पदाधिकारी सुद्धा करणार नाहीत, पण संजय राऊत करून गेले. आणि आता पक्षाच्या प्रवक्त्याने आणि खासदाराने असं वक्तव्य केलंय, तर त्याच्या समर्थनार्थ उभं राहणं ही ठाण्यातल्या उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची अगतिकता किंवा लाचारी झाली. कुठल्या तोंडाने राजन विचारे किंवा इतर सगळे उबाठा सेनेचे जे काय उरले सुरले ठाण्यातले पदाधिकारी आहेत, ते आनंद दिघे म्हणजे फक्त जिल्हा प्रमुख होता, ही भूमिका किती जण मान्य करतील? राजन विचारे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्यासारखेच आनंद दिघे यांच्याविषयी निष्ठावान असलेले शिवसैनिक होते, ठाणेकर शिवसैनिक होते. जे काय एकनाथ शिंदे दिसतात तितकंच राजन विचारे किंवा तत्सम इतर जे पदाधिकारी आहेत ते सुद्धा जितके शिवसैनिक आहेत तितके आनंद दिघे यांचे कट्टर अनुयायी हीच त्यांची ओळख होती. त्यांना देखील तोंड जागवायला कठीण होईल अशी परिस्थिती संजय राऊत यांच्या या वक्तव्याने आली. एक जिल्हा प्रमुख नो, आतापर्यंत वेगवेगळ्या जिल्ह्यांचे बदललेले एकत्र केले तर 100, 125, 150 जिल्हा प्रमुख शिवसेनेचे असतील, पण त्यामध्ये ठळकपणे उठून दिसणारा आणि स्वतःची वेगळी ओळख दाखवणारा आणि स्वतःचं महात्म्य निर्माण करणारा एकच जिल्हा प्रमुख होता, ज्याला जिल्हा प्रमुख याच्या पलीकडची ओळख होती, धर्मवीर ही ओळख होती, त्याचं नाव आनंद दिघे. आणि त्यामुळे त्याला दुखवणं म्हणजे ठाण्यातल्या शिवसेना प्रेमी मतदाराला दुखवणं आहे. एकनाथ शिंदे वेगळे झाल्यानंतर सुद्धा कटाक्षाने प्रत्येक त्यांच्या बरोबरचा नेता, कार्यकर्ता, आमदार एकच बोलत होता की आम्ही मातोश्री बद्दल काही बोलणार नाही. पण शिव्या देऊन 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 मातोश्रीच्या विरुद्ध बोलण्याची पाळी एकनाथ शिंदे गटावर आणली गेली. विटंबना कोणाची झाली? अल्टिमेटली त्या मातोश्रीत वास्तव्य केलेल्या बाळासाहेबांची सुद्धा विटंबना झाली. ठाकरे परिवाराच्या विरुद्ध बोलणार नाही ही आरंभापासून एकनाथ शिंदे गटाच्या प्रवक्त्यांची भूमिका होती, पण हळूहळू करत त्यांना उद्धव, आदित्य वगैरे यांच्या विरुद्ध बोलावं लागलं. ते कोणामुळे बोलावं लागलं? ही अशी अकारण केलेली जी वक्तव्य होती दुखावणारी, त्यातून मग थेट वाघ म्हटला खाणार, वाघोबा म्हटला खाणार, मग वाघ्या म्हणू, हे जे होतं त्यातून समोरच्याना तुम्ही अधिक चिथावणी देत असता आणि त्यातून येणारी प्रतिक्रिया असते, रिॲक्शन असते, ही तुमचं अधिक नुकसान करते. आणि म्हणून लवकरच होणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये जी काय उरली सुरली मतं उबाठा शिवसेनेला मिळू शकत होती ठाण्यातून, ती मतं प्रचंड संख्येने या एका वक्तव्याने कमी केली. आणि अर्थातच नरेश म्हस्के असतील किंवा इतर जे जे कोणी ठाण्यातले एकनाथ शिंदे गटाचे वक्ते, प्रवक्ते, नेते आहेत, त्यांनी अगदी संजय राऊत यांना गलिच्छ भाषेमध्ये उत्तर दिलं. कारण त्यांना माहिती आहे की आनंद दिघेंच्या समर्थनासाठी
आपण संजय राऊतला किती अपशब्द वापरले तर ठाणेकरांना ते आवडणार आहे. अगदी उबाठा गटातल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना, पाठीराख्यांना सुद्धा संजय राऊतना आनंद दिघेंसाठी शिव्या घातल्या तर आवडणार आहेत. आणि त्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर ठाण्यातली न्यूट्रल मतं सुद्धा, जी एकनाथ शिंदे विषयी आस्था नसेल पण आनंद दिघेंचा मान राखला गेला पाहिजे म्हणून उबाठा सेनेच्या विरुद्ध जाणार आहेत. एक प्रकारे संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे बाजूला राहून आनंद दिघे यांचा जो अपमानास्पद उच्चार केलेला आहे, उल्लेख केलेला आहे, त्यामुळे उबाठा सेनेचं नुकसान आणि एकनाथ शिंदे यांच्या राजकारणाला फार मोठा लाभ मिळणार आहे. निकाल लागल्यावर आपण यावर अधिक बोलू. आत्ता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.